हॅलो, हाय एव्हरीवन. कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवर इन एस-पी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत सायन्स क्लास 6 लेसन नंबर 3. लेट सेपरेट द कंपोनंट्स. लेट सेपरेट द कंपोनंट्स. सेपरेट म्हणजेच काय? वेगळे करणे. कंपोनंट्स म्हणजेच काय? वस्तू. चला तर या लेसनमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे ते समजून घेण्याचे ते प्रयत्न करून घेऊया. शाळेची वेळ झाली होती. सायना गडबडीत होती आणि गडबडीत ती रेडी झाली आणि तिने शाळेसाठी पाणीचा बॉटल भरला. चुकून तिने ते पाणी ऑइलच्या बॉटलमध्ये भरलं आणि ह्या सगळ्या गोष्टी तेथे तिच्या आईनं पाहिलं आणि आईने तिला थांबवलं आणि काय म्हटली पहा, "सायना, लुक व्हॉट यू डिड इन युअर रश." तर सायना, तू गडबडीत काय केलीस माहीत आहे का तुला? Unknowingly you mixed water into the oil bottle. तर तू नकळतपणे काय केलेली आहे? ऑइलच्या बॉटलमध्ये वॉटर मिक्स केलेली आहे. वी मस्ट नॉट वेस्ट दॅट ऑइल. आणि आपल्याला हे तेल वाया घालवायचं नाहीये, हे वेस्ट करायचं नाहीये. नाव यू विल हॅव टू सेपरेट दॅट ऑइल फ्रॉम अ वॉटर. आणि हे तुझं काम आहे की ते ऑइल आणि जे वॉटर आहे ते सेपरेट करायचं, हे तुझं काम आहे. असं आई त्या सायनाला म्हणते. तर सायना सुद्धा काय रिप्लाय देते पहा, "मी हे काम नंतरनं करेल जेव्हा मी शाळेवरून येईल." असं म्हणून ती सायना शाळेला जाती. जेव्हा सायना स्कूलवरून रिटर्न येते आणि तेव्हा ती टेबलावर काय पाहते, ते पाण्याचं आणि ऑइलचं बॉटल पाहते. तिथं तिला 2 सेपरेट लेयर तयार झालेले दिसतात. काय? तर इथे पाहून घेऊ शकतो. अशा प्रकारे 2 लेयर त्या बॉटलमध्ये तयार झालेले असतात आणि या सगळ्या गोष्टी सायना पाहते. वरच्या पार्ट्समध्ये येथे ऑइलचं लेयर दिसून येतोय, तर खाली आपल्याला वॉटरचं लेयर दिसून येतंय. तर अशा प्रकारे सायना त्या बॉटलला पाहत उभारते. आता ती विचार करते, की हे वॉटर आणि ऑइल कसं सेपरेट करायचं? असं ती विचार करत उभारते. आणि तुमच्याकडे अशा काही आयडियाज आहेत का? तुम्ही सुद्धा हे घरी करू शकता. असं इथे सांगण्यात आलेलं आहे. तर हे सेपरेट करण्यासाठी तुम्ही कपचा वापर करा, बॉटलचा वापर करा किंवा ग्लासचा वापर करा, असं इथे म्हणण्यात आलेलं आहे. आणि ट्राय करून पहा, की तुम्हाला तो वॉटरचा लेयर आणि ऑइलचा लेयर सेपरेट करू शकाल का? तर असं इथे सांगण्यात आलेलं आहे. तर तुम्ही सिरिंजचा सुद्धा इथे वापर करू शकता. सिरिंज म्हणजेच काय? इंजेक्शनसाठी ज्या सिरिंजचा आपण इथे वापर करतो त्याला निडलनेस सिरिंज असं इथे म्हटलेलं आहे. या सगळ्या गोष्टींचा वापर करून तुम्ही ऑइल आणि वॉटर सेपरेट करू शकणार नाही. तर येथे आपण पाहू शकतो ग्लासचा वापर करून किंवा बॉटलचा वापर करून किंवा सिरिंजचा वापर करून सुद्धा आपण हे 2 लेयर्स सेपरेट करू शकणार नाहीत. पहा, हे 2 मुले येथे ट्राय करत आहेत पहा. तर ग्लासचा वापर करून सुद्धा हा वॉटर आणि ऑइलचा लेयर सेपरेट होईना. सिरिंजचा वापर करून सुद्धा होईना आणि बॉटलचा वापर सुद्धा येथे केलेला आहे. तर अशा प्रकारे जरी तुम्ही या तिन्ही मेथडचा इथे वापर केला तरी सुद्धा तो जो लेयर आहे, 2 जे सेपरेट लेयर्स आहेत, तुम्ही काय करू शकत नाहीये, तिथं सेपरेट करू शकत नाहीयेत. तर आता येथे आपल्याला ते 2 लेयर्स काय करायचे आहेत, सेपरेट करायचे आहेत. त्यासाठी येथे काय म्हणलेलं आहे, ट्रान्सपरंट प्लास्टिक बॉटल तरी घ्या किंवा ग्लास तरी घ्या म्हणलेलं आहे आणि त्याला काय करा म्हणलेलं आहे, एका खिळ्याच्या साहाय्यानं खालच्या साइडला काय करा म्हणलेलं आहे, एक होल पाडा म्हणलेला आहे. होल पाडल्यानंतरनं त्या होलला तुम्ही काय करा, फिंगरनं क्लोज करा. त्या होलला काय करा, फिंगरनं क्लोज करा आणि क्लोज केल्यानंतरनं तो जो काही मिक्सचर आहे ऑइल आणि वॉटरचा, तो काय करा, त्या कंटेनरमध्ये घाला. आता ते लेयर जोपर्यंत सेपरेट होत नाहीत एकमेकांपासून, तोपर्यंत तुमचा फिंगर त्या होलमधून काढू नका. आणि जसं दोन्ही सेपरेट झालेले आहेत, तेव्हा तुम्ही तुमचा फिंगर काय करा, ओपन करा आणि तेथे अशा प्रकारे तुम्ही जे वॉटर आणि ऑइल आहे त्यांना तुम्ही काय करू शकता, सेपरेट करू शकता. चला तर ते आपण व्हिडिओच्या माध्यमानं पाहून घेऊया. आणि अशा प्रकारे आपण त्याला होल पाडून तो मिक्सचर त्याच्यात आत घालून या दोन्ही लेयर्सना आपण होल थ्रू काय करू शकतो, सेपरेट करू शकतो. तर
हेच इथे आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे पहा. तुम्ही बॉटलचा वापर करून किंवा ग्लासचा वापर करून खाली होल पाडून इथं आपल्याला पिक्चरमध्ये दाखवण्यात आलेलं आहे पहा. खाली फिंगर पकडून त्या वॉटरच्या लेयरला किंवा ऑइलच्या लेयरला काय करू शकता? सेपरेट करू शकता. याच्यावरून आपल्याला काय समजून आलं? when two and more substance are mixed together, ज्याच्यात एकापेक्षा जास्त सबस्टन्स काय झालेले आहेत? मिक्स झालेले आहेत. त्यांना आपण काय म्हणतो? मिक्सचर म्हणतो. म्हणजेच काय? येथे ऑइल आणि वॉटरचा काय तयार झाला होता? मिक्सचर तयार झालता. द सबस्टन्स दॅट आर मिक्स्ड आर कॉल्ड कंपोनंट्स ऑफ द मिक्सचर. आणि त्या मिक्सचरमध्ये कोणकोणते वस्तू मिक्स झालते त्यांना येथे आपण कंपोनंट्स ऑफ द मिक्सचर असे म्हणतो. From the mixture like a चिवडा, फरसाण, भेळ, components can be easily picked out and separated. तर चिवडा, फरसाण किंवा भेळ याच्यातले आपण वस्तू काय करू शकतो? इझिली सेपरेट करू शकतो. पहा, हे पहा इथं भेळ मिक्स केलेलं आहे आणि प्रत्येक वस्तू आपण हाताने काय करू शकतो? सेपरेट करू शकतो. पण असे काही कंपोनंट्स असतात, काय? असे काही वस्तू असतात त्यांच्या मिक्सचरला आपण काय करू शकत नाही? सेपरेट करू शकत नाही. मग अशा मिक्सचर्सला आपल्याला वेगवेगळे मेथड्स किंवा टेक्निक्स यूज करावे लागतात. चला तर ते कोणकोणते टेक्निक्स आहेत ते आपण पाहून घेऊया. त्यासाठी पहिला तो मिक्स्ड सबस्टन्स कसा आहे, त्यांच्यात काय काय डिफरन्स आहेत हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. त्यासाठी कुठला मेथड यूज करावा लागणार आहे, कुठला ट्रिक यूज करावा लागणार आहे, तेथे आपल्याला प्लॅन करावा लागेल आणि तो प्लॅन येथे काय करावं लागेल? युटिलाइज म्हणजेच काय? विचारात आणावं लागेल. आणि या सगळ्या वेगवेगळ्या मेथड्सनाच काय म्हटलं जातं? मेथड्स ऑफ सेपरेशन म्हटलं जातं. तर येथे ट्राय धिस म्हणलेलं आहे, प्रयत्न करून पहा म्हणलेलं आहे. जेव्हा शेंगा भाजले जातात आणि किंवा चणे भाजले जातात, तेव्हा तुम्ही तुमच्या हातावर, तळ हातावर घेऊन त्याला काय करता? त्या शेंगांना हळूच स्लाइटली काय करता? रब करता आणि रब केल्यामुळे त्याच्यावरची जी स्किन असतात पीनट्सचे किंवा चिकपीसचे किंवा चण्याचे काय होतात? लगेचच निघून जातात आणि जेव्हा तुम्ही त्याला फूक मारता, काय होतात ते? निघून जातात. अशा प्रकारे शेंग्याचं जे स्किन आहे वरचं किंवा चना डाळचं जे काही वरचं कोटिंग आहे ते आपण इझिली काय करू शकतो? सेपरेट करू शकतो. तर फर्स्ट मेथड येथे देण्यात आलेला आहे, तर विनोइंग म्हटलेलं आहे. विनोइंग म्हणजेच काय? पाखडणे. त्याला आपण मराठीत काय म्हणतो? पाखडणी किंवा पाखडणे असे म्हणतो. तर हा जो मेथड आहे तो कशासाठी यूज केला जातो? तर शेतामध्ये जे काही धान्य पिकवलं जातं त्या धान्यासोबत आपल्याला काय दिसून येतं? चाफ दिसून येतं. चाफ म्हणजेच काय? कचरा, पेंडपाला जे काही पिकासोबत असतात, देठ वगैरे त्या सगळ्यांना चाफ असे म्हणतात. तर या धान्यासोबत आपल्याला काय मिक्स झालेला असतो? चाफ मिक्स झालेला असतो आणि या चाफला आपल्याला काय करायचं असतं? सेपरेट करायचं असतं. कशामधून? ग्रेन्समधून सेपरेट करायचं असतं आणि हे जे चाफ असतं वजनेनं खूपच हलकं असतं. काय असतं? वजनेला खूपच हलकं असतं. त्यामुळे जेव्हा वारा सुटतो आणि वाऱ्यामुळे जेव्हा हे तुम्ही धान्य हातात घेऊन वर करून उभे राहाल, जसं की येथे पिक्चरमध्ये दाखवण्यात आलेलं आहे पहा. जसं तुम्ही हवेमध्ये हे धान्य घेतला असाल, तर तो जो चाफ आहे म्हणजेच काय? तो जो केर कचरा आहे धान्यातला, तर तो हवेने काय होईल? निघून जाईल. तर त्यालाच येथे विनोइंग असं म्हटलेलं आहे. हे आपण हाताने करू शकतो. तर येथे मानवी शक्तीचा वापर होतो. पण असे काही मशीन्स आलेले आहेत की सेम टास्क, तेच काम काय करतात? मशीनद्वारे केलं जातं. म्हणजे आपण हे विनोइंग हाताने सुद्धा करू शकतो आणि मशीन थ्रू सुद्धा हे करू शकतो. तर काय म्हटलेलं आहे पहा, these same tasks can be done in a less time by creating a strong flow of air using a large fan of the machine. तर हा जो टास्क आहे, जो कचरा काढायचा जो टास्क आहे, आपण कमीत कमी वेळेमध्ये आणि जास्तीत जास्त हवेचा वापर करून इथे मशीनद्वारे आपण काय करू शकतो? या गव्हाला पाखडू शकतो. म्हणजेच काय? विनोइंग करू शकतो. तर येथे आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो पहा. हे एक मशीन आहे विनोइंगचं. याच्यात काय केलेलं आहे?
तर ग्रेन घातलेला आहे आणि हा पूर्ण चाफ दिसून येत आहे पहा, सेपरेट होत आहे. कशामधून? गहूमधून आणि स्वच्छ गहू एका बाजूला पडलेलं दिसून येत आहे. तर अशा प्रकारे आपण या मशिनरीचा वापर करून काय करू शकतो? विनोइंग करू शकतो. दॅट आफ्टर सेकंड मेथड आहे हँड पिकिंग. हँड पिकिंग म्हणजेच काय? हाताने निवडणे म्हणजे हाताने उचलून बाजूला टाकणे. त्यालाच हँड पिकिंग असे म्हणतात. तर इथे आपण पिक्चरमध्ये पाहू शकतो पहा, गव्हामध्ये किंवा कुठल्याही पिकामध्ये किंवा ग्रेन्समध्ये आपल्याला जर कचरा किंवा माती वगैरे, खडे वगैरे दिसून आले, तर आपण ते हाताने वेचून बाहेर काढतो ना, त्यालाच येथे हँड पिकिंग असं म्हटलेलं आहे. ग्रेन्समधले स्मॉल स्टोन्स राहू दे किंवा ट्रॅश कचरा राहू दे, त्यांची साईज, त्यांचं शेप, त्यांचं कलर पाहून त्यांना काय केलं जातं? सेपरेट केलं जातं. याच मेथडला येथे हँड पिकिंग असं म्हटलेलं आहे. जर खूप कमी प्रमाणात हा जर कचरा असेल ग्रेनमध्ये, तर आपण इझिली त्याला काय करू शकतो? सेपरेट करू शकतो. जेव्हा तुम्ही शाळेमध्ये टिफिन खात असता, टिफिनमध्ये तुम्हाला ग्रीन चिलीज आले असतील भाजीमध्ये, काय हिरव्या मिरच्या आलेल्या असतील, तर तुम्ही हिरव्या मिरच्या काय करता? हाताने उचलून, बोटाने उचलून बाजूला काढता ना? तोच मेथड काय आहे इथे? हँड पिकिंग आहे, असं येथे सांगण्यात आलेलं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन मेथड आहे सिविंग. सिविंग म्हणजेच काय? चाळणे. इथे आपल्याला वेगवेगळे सिविंगचे इक्विपमेंट्स किंवा वस्तू दाखवण्यात आलेल्या आहे. प्रत्येक कंपोनंटसाठी वेगवेगळा येथे इक्विपमेंट असू शकणार आहे. काही स्टोन्स म्हणजेच काय? खडे. ग्रेन्समध्ये म्हणजेच काय? धान्यात. काही धान्यामध्ये छोटे-छोटे असे खडे असतात. त्यांना आपण इझिली या सिवचा वापर करून म्हणजेच काय? येथे चाळणी दाखवण्यात आलेली आहे पहा. या चाळणीचा वापर करून त्या स्टोन्सला आपण काय करू शकतो? इझिली सेपरेट करू शकतो. अशा प्रकारे त्या ग्रेन्सला म्हणजेच काय? त्या धान्याला येथे क्लीन केलं जातं आणि काय केलं जातं? त्या ग्रेनला फ्लोअरमध्ये ग्राउंड केलं जातं म्हणजेच काय? पिसलं जातं. तर अशा प्रकारे त्या धान्यापासून येथे काय तयार झाला? पीठ तयार झालं, ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये फ्लोअर असे म्हणतात. तर या पिठाला पुन्हा आपण काय करतो? चाळतो. कशात घालून? अशा प्रकारच्या चाळणीत घालूनच चाळतो. तर जो कोर्स पार्ट असतो, कोर्स म्हणजेच काय? त्याला आपण कोंडा म्हणतो. तर इंग्लिशमध्ये त्याला ब्रॅन असे म्हणतात. त्या कोंड्याला किंवा त्या ब्रँडला आपण म्हणजेच काय? चाळणी थ्रू किंवा चाळण्यामार्फत त्याला काय करतो? त्या ब्रँडला किंवा त्या कोर्स पार्टिकल्सला किंवा कोंड्याला येथे आपण काय करतो? सेपरेट करतो आणि हे जे सिविंग इक्विपमेंट्स आहे, ते पहिल्या सिविंगपेक्षा काय आहे? खूपच फाईन आहे, खूपच बारीक असतं. कारण जो फ्लोअर असतो, जो पीठ असतं, त्याचे पार्टिकल्स खूप बारीक असतात. त्यामुळे इथे बारीक चाळणीचा वापर केला जातो. असे काही कंपोनंट्स म्हणजेच काय? असे काही वस्तू आहेत, ज्यांचे साईज काय असतात? वेगवेगळे असतात. दोघांमध्ये साईज काय असतं? वेगवेगळं असतं. मग या सिविंगचा वापर करून, या सिविंग मेथडचा वापर करून आपण 2 कंपोनंट्सला येथे काय करतो? सेपरेट करतो. जसं की पिठातून आपण कोंडा काय करतो? सेपरेट करतो. त्यालाच सिविंग मेथड असं म्हटलेलं आहे. तर कन्स्ट्रक्शन साइडला सुद्धा आपण सिविंग पाहतो पहा. तर येथे वाळू आणि मोठे-मोठे खडक काय झालेले असतात? मिक्स झालेले असतात चुकून आणि यांना काय करावं लागतं? सेपरेट करणं गरजेचं आहे. सेपरेट केल्याशिवाय बांधकामासाठी तो वाळू वापरला जाऊ शकत नाही. मग यांना सेपरेट करण्यासाठी येथे वेगळ्या प्रकारचा सिविंग इक्विपमेंट्स यूज करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे येथे वाळूला आणि ग्रॅव्हल्स म्हणजेच काय? धोंड्यांना किंवा खडकांना येथे सेपरेट केला जातो. दॅट आफ्टर येथे आपल्याला फिल्टरेशन म्हटलेलं आहे. फिल्टरेशनसाठी आपण कशाचा वापर करतो? गाळणीचा वापर करतो. चला तर काय म्हटलेलं आहे पहा. तर पाठीमागे आत्ताच पाहिलं, जेव्हा 2 सॉलिड सबस्टन्स असतात, तर त्यांना आपण चाळणीच्या माध्यमानं काय करू शकतो? सेपरेट करू शकतो. जसं की गहू आणि त्याच्यातले खडे. कशाने सेपरेट केलं आपण? चाळणीनं सेपरेट केलं. पण येथे काय म्हटलेलं आहे? तर जो मिक्सचर आहे तो लिक्विड आणि सॉलिडनं तयार झालेला आहे. इथं काय तयार झालेलं आहे? लिक्विडनं आणि सॉलिडनं तयार झालेलं आहे.
तर त्यांना आपल्याला सेपरेट करायचं असेल, तर येथे आपल्याला स्ट्रेनरचा किंवा सिव्हचा वापर करावा लागणार आहे. आणि हा जो सिव्ह असणार आहे किंवा स्ट्रेनर असणार आहे, तो खूपच बारीक असणार आहे. जसं की आपण चहा जे करतो, चहामध्ये असते चहापत्ती आणि काय असतं पाणी, दूध आणि साखर असतं. हे सगळे झालेले असतात लिक्विड. पण चहापत्ती जो असतो तो सॉलिडमध्येच असतो. त्या चहापत्तीला आपल्याला सेपरेट करायचा असेल, तर येथे आपण स्ट्रेनरचा वापर करतो. स्ट्रेनर म्हणजेच काय? गाळणीचा वापर येथे केला जातो. तर येथे आपण पिक्चरमध्ये पाहू शकता. तर अशा प्रकारे येथे आपण काय करू शकतो पहा, सॉलिड वस्तूंना आणि लिक्विड वस्तूंना काय करू शकतो? सेपरेट करू शकतो. तर येथे विचार करा म्हटलेलं आहे, तर याच गाळणीचा वापर करून आपण मडी वॉटर म्हणजेच काय चिखलाच्या पाण्याला आपण सेपरेट करू शकतो का? किंवा कापडाचा वापर करून त्यातलं चिखल आणि पाणी सेपरेट करू शकतो का? असे इथे क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. तर या गाळणीचा किंवा या स्ट्रेनरचा वापर करून किंवा क्लॉथचा वापर करून आपण चिखलातलं पाणी किंवा मडी वॉटर सेपरेट करू शकत नाही. तर त्याला सेपरेट करण्यासाठी येथे आपल्याला फिल्टर पेपरचा वापर करावा लागणार आहे. कशाचा? फिल्टर पेपरचा वापर करावा लागणार आहे. तर लॅबोरेटरीमध्ये एक स्पेशल टाइपचा पेपर असतो. त्यालाच फिल्टर पेपर म्हणतात आणि हे पेपर काय करतो? एकदम मायक्रोस्कोपिक पोर्स असतो. त्याच्यात खूप असे स्मॉल होल असतात आणि या होलमुळं छोटे-छोटे पार्टिकल्स, मडी पार्टिकल्स, चिखलाचे सुद्धा जे छोटेसे कण असतात, त्या पेपरला काय होतात? स्टिक होतात. त्यामुळे आपण मडी वॉटरमधलं मड सेपरेट करू शकतो. तर येथे आपल्याला पिक्चरमध्ये दाखवण्यात आलेलं आहे पहा. तर एका मुलानं काय घेतलेलं आहे? फिल्टर पेपर घेतलेला आहे आणि त्याला कोन शेपमध्ये कन्व्हर्ट करून कोनिकल फ्लास्कमध्ये त्याला ठेवलेलं आहे आणि त्याच्यात मडी वॉटर घातलेलं आहे पहा. आणि हा मडी वॉटर काय होत आहे? खाली क्लीन होऊन येत आहे. तर अशा प्रकारे येथे तुम्ही पाहू शकता. तर या फिल्टर पेपरचा वापर करून येथे मडी वॉटर आपण काय करू शकतो? फिल्टर करू शकतो. तर बटर मिल्क सुद्धा येथे आपण काय करू शकतो? फिल्टर करू शकतो. बटर मिल्क म्हणजेच काय? ताक. ताकामधली जी लोणी वगैरे असते, त्याला सेपरेट करायचं काम येथे फिल्टर पेपर करते. थिंक म्हणलेलं आहे, विचार करा म्हणलेलं आहे. जेव्हा एपिडेमिक होतं म्हणजेच काय? कोरोनाचा जो पिरियड होता, त्या काळामध्ये सगळ्याच पीपल्सने, सगळ्याच माणसांनी काय केलतं? मास्कचा वापर केलता. या मास्कचा वापर कशासाठी केलतो आपण? आपलं नाक आणि आपलं तोंड झाकण्यासाठी. का यूज केलतो? कारण हा जो मास्क असतो, तो फिल्टर पेपरनेच तयार झालेला असतो आणि तो काय करतो? एअरला फिल्टर करून आत पाठवतो, जेणेकरून जे काही मायक्रोब्स असतात, जे काही व्हायरसेस असतात, ते नोजमध्ये आणि माउथमध्ये ट्रॅव्हल करू शकणार नाहीत, येऊ शकणार नाही. डू यू नो? तुम्हाला माहीत आहे का? तर काही शेतकरी पीक वाढीनंतरनं पिकाची कापणी करतात, म्हणजेच काय हार्वेस्टिंग करतात आणि जसं हार्वेस्टिंग झालं, उरलेलं जे काही कचरा असतो म्हणजेच काय, पिकाखालचा जो काही भाग असतो त्याला तेथे जाळलं जातं. मग जाळल्यामुळे तेथे काय होतं, भरपूर असं प्रदूषण होतं, एअर पोल्युशन होतं. मग याचा विचार करून येथे सायंटिस्टनी असे कर्टन्स तयार केलेले आहेत. काय तयार केलेले आहेत? पडदे तयार केलेले आहेत. त्या पडद्यांमध्ये असे छोटे-छोटे पोर्स आहेत. पोर्स म्हणजेच काय, होल आहेत आणि त्या होलमध्ये हे जो काही एअर पोल्युशनमध्ये जो राख मिक्स होतो, हा जळाल्यामुळे सगळे हवेमध्ये काय मिक्स होतात? ॲश मिक्स होतो. ॲश म्हणजेच काय, राख मिक्स होतो आणि हा जो काही कर्टन आहे सायंटिस्टनं तयार केलेला पडदा, कर्टन म्हणजेच काय, पडदा. या पडद्यामध्ये जाऊन तो राख काय होतो? अडकतो. तर अशा प्रकारे येथे तो जो काही पडदा येथे सायंटिस्टनं तयार केलेला आहे, तो एक प्रकारे फिल्टरचाच काम करतो आणि इंडस्ट्रियल वेस्ट वॉटरमधून क्लीन सुद्धा करतो आणि ॲशला सुद्धा काय करतो? होल्ड करतो. तर अशा प्रकारे एअर पोल्युशन आणि वॉटर पोल्युशन आपण या कर्टन्स पासून थांबवू शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन मेथड येथे देण्यात आलेला आहे. सेडिमेंटेशन अँड डिकॅन्टेशन असं म्हटलेलं आहे. तर येथे एका लहान मुलीनं एका ग्लासमध्ये काय घेतलेलं आहे? गढूळ पाणी घेतलेलं आहे. गढूळ पाणी म्हणजेच काय?
ज्याच्यात माती मिक्स आहे त्यालाच मडी वॉटर असं म्हटलेलं आहे. आणि त्या ग्लासला काय केलेलं आहे, एका जागी शांतपणे ठेवलेलं आहे, त्याला डिस्टर्ब केलेलं नाहीये. तर तेच काय म्हटलेलं आहे, इफ अ मडी वॉटर इन अ ग्लास इज अ लेफ्ट अनडिस्टर्ब, अनडिस्टर्ब त्याला हात लावू नका, त्याला शांत ठेवा असं म्हटलेलं आहे. लॉंग ड्युरेशन काही काळासाठी 5 ते 6 तासासाठी त्या ग्लासला कोणीही डिस्टर्ब करू नका असं म्हटलेलं आहे. मग त्या गढूळ पाण्यामधलं जे काही सॉइल पार्टिकल्स असतात, मातीचे जे कण असतात, ते कुठं जाऊन बसतात? खाली जाऊन बसतात आणि वरचा जो वॉटर आहे, तो आपल्याला क्लीन दिसायला स्टार्ट होतो आणि अशा प्रकारे तेथे आपल्याला क्लीन वॉटर ऑब्टेन्ड होतो, मिळतो आणि खालच्या भागेला आपल्याला माती दिसून येतो. असे काही सबस्टन्स जे हेवी असतात आणि इन्सॉल्युबल असतात, म्हणजेच काय, वजनानं जड असतात आणि ते पाण्यात मिक्स होत नाहीत, असे सबस्टन्स कुठे जाऊन बसतात? तळाशी, म्हणजेच काय, बॉटमला जाऊन बसतात. त्यालाच येथे सेडिमेंटेशन असं म्हटलेलं आहे. आणि वरचा जो पाणी आहे तो काय झालेला आहे, आता क्लीन झालेला आहे. आता त्या पाण्याला आपण काय केलं, सेपरेट केलं, दुसऱ्या वेझलमध्ये काढलं, दुसऱ्या भांड्यात काढलो. याच सेपरेट केलेल्या पाण्याला येथे डिकॅन्टेशन असं म्हटलेलं आहे. तर आपण इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता, पहा, हा काय आहे, गढूळ पाणी आहे. गढूळ पाणी काय होत आहे, खाली सेट होत आहे, तर वर आपल्याला स्वच्छ पाणी दिसून येत आहे. आणि आपण ते पाणी काय केलं, दुसऱ्या वेझलमध्ये काढलो, तर याला येथे डिकॅन्टेशन म्हटलेलं आहे. आणि येथे झालेलं आहे सेडिमेंटेशन. सेडिमेंटेशन म्हणजेच काय, बॉटमला जाऊन बसले, खाली जाऊन बसणे, त्याला सेडिमेंटेशन म्हणतात. आणि वरचा जो स्वच्छ पाणी आहे त्याला सेपरेट केलो, त्या मेथडला येथे डिकॅन्टेशन असं म्हटलेलं आहे. ऑलवेज रिमेंबर म्हणलेलं आहे, पहा, नेहमी आठवणीत ठेवा असं म्हटलेलं आहे. तर पावसाळ्या ऋतूत आपल्या नळामधून काय येत असतं, गढूळ पाणी येत असतं, त्यालाच काय म्हणलेलं आहे, ते मडी वॉटर म्हटलेलं आहे. आणि हा मडी वॉटर जो असतो, गढूळ पाणी असतो, तो आपण कशानं क्लीन करतो, अलमनं क्लीन करतो. अलम म्हणजेच काय, तुरटी, त्याला आपण काय म्हणतो, तुरटी म्हणतो. आणि तुरटीचा तुकडा आपण काय करतो, त्या मडी वॉटरमध्ये तरी घालतो किंवा स्वेअर्ल करतो, म्हणजेच काय, फिरवतो. आणि जसं आपण त्याच्यात तुरटी फिरवलं किंवा अलम फिरवलं, तर अलम काय करतो, ते जे काही सॉइल पार्टिकल्स आहेत पाण्यातले किंवा मातीचे जे काही कण आहेत, त्यांना अलम जाऊन काय होतो, चिटकून बसतो, म्हणजेच काय, स्टिक होतो. आणि अशा प्रकारे ते सॉइल पार्टिकल्स आणि तो अलम मिळून तो पार्टिकल काय बनतो, हेवी बनतो. काय बनतो, वजन होतो. आणि वजनामुळं हे सगळे कुठं जाऊन बसतात, खाली तळाला जाऊन बसतात. आणि अशा प्रकारे येथे आपल्याला वॉटर काय झालेलं असतं, क्लीन झालेलं असतं, बिकॉज ऑफ अलम. अलम म्हणजेच काय, तुरटी. नेक्स्ट वन आहे चर्निंग. चर्निंग म्हणजेच काय, मंथन करणे. तर याला येथे आपण एक्झाम्पल थ्रू पाहू शकतो, पहा. घरामध्ये जेव्हा आई लोणी काढत असती, तेव्हा रवीनं काय करत असती, त्या टाकीला किंवा त्या मलाईला घुसळत असती. घुसळत असल्यामुळे, मंथन करत असल्यामुळे त्यातला जो लोणी आहे तो काय झालेला असतो, सेपरेट झालेला असतो. याच मेथडला येथे चर्निंग असं म्हटलेलं आहे. चला तर पाहून घेऊया. जेव्हा तुम्ही दहीला काय करता, चर्न करता, म्हणजेच काय, घुसळता. कशानं, चर्नरनं. त्यालाच आपण मराठीत तर रवी असं म्हणतो. आणि त्यातलं बटर जे असतं, बटर म्हणजेच काय, लोणी, काय होतं, फ्लोटिंग करायला चालू होतं. फ्लोटिंग म्हणजेच काय, वर तरंगायला चालू होतं. या चर्निंगमुळं, या घुसळण्यामुळं किंवा मंथनामुळं जे काही दहीमध्ये जे बटर पार्टिकल्स असतात, लोण्याचे जे काही कण असतात, ते भांड्याच्या तळाशी यायला स्टार्ट होतात. दे स्टिक टुगेदर टू फॉर्म अ लार्ज लंप ऑफ बटर. आणि हे छोटे 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 कण एकमेकांशी जॉईंट होत 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 एक मोठा गोळा, लोण्याचा मोठा गोळा इथे तयार होतो. सिन्स बटर इज अ फॅटी अँड लाईट. आणि बटर जो असतो, लोणी जो असतो, तो काय असतो, फॅटी असतो, म्हणजेच काय, एक प्रकारचा तेलकट पदार्थ असतो आणि वजनाला खूपच हलका असतो. इट फ्लोट्स ऑन द बटर मिल्क. आणि तो ताकेवर तरंगायला चालू करतो.
अँड कॅन बी सेपरेटेड. मग अशा प्रकारे चर्निंग मेथडचा वापर करून बटरला आपण काय करू शकतो, बटर मिल्क मधून सेपरेट करू शकतो. जस्ट लाईक अ हँड ऑपरेटर चर्नर, मशीन्स ऑपरेटर चर्नर्स आर ऑल्सो युज्ड दिस पर्पज. हा झाला हँडमेड चर्नर, म्हणजेच काय, हाताने घुसळलो ना, मग हाताचा वापर झाला, म्हणजे याला काय म्हणणार आपण, हँडमेड. अशा प्रकारे मशीनचे पण काही चर्नर्स आहेत, त्यांचा वापर सुद्धा येथे याच प्रोसेससाठी केला जातो. तर मोठ्या मोठ्या डेअरीजमध्ये हा चर्निंग मेथडचा वापर करून येथे मोठ्या प्रमाणात बटर काय केला जातो, सेपरेट केला जातो. तर येथे हँड ऑपरेटर चर्नरचा वापर न करता तर येथे मशीनचा वापर करून काय केला जातो, मिल्क मधून क्रीम सेपरेट केला जातो. त्याच प्रकारे ब्लड बँक मध्ये अशाच चर्नर मशीनचा वापर करून ब्लड्स मधले वेगवेगळे कंपोनंट्स, म्हणजेच काय, व्हाईट ब्लड सेल्स, रेड ब्लड सेल्स, प्लेटलेट्स और प्लाझ्मा मेम्ब्रान्स, असे वेगवेगळे घटक हे ब्लड मध्ये असतात. या सगळ्यांना सेपरेट करण्यासाठी येथे सुद्धा ब्लड बँक मध्ये चर्नर मशीनचाच वापर केला जातो. आणि हे मशीन्स इतके फास्ट स्पीडनं रोटेट करत असतात, फिरत असतात, त्यामुळे यांच्या स्पीडमुळे येथे प्रोसेस सुद्धा काय होतो, खूपच फास्ट होतो. तर नेक्स्ट वन मेथड आहे इव्हॅपोरेशन. इव्हॅपोरेशन म्हणजेच काय, मराठीत त्याला बाष्पीभवन असं म्हणतात. चला तर पहिला येथे आपण काय करूया, एक एक्सपेरिमेंट करून पाहूया. तर काय म्हटलेलं आहे, एका बशीमध्ये पाणी घ्या म्हटलेलं आहे. त्या पाण्यामध्ये 1 चमचा मीठ घाला म्हटलेला आहे आणि तो काय करा म्हटलेला आहे, त्या पाण्यामध्ये मिक्स करा म्हटलेला आहे. आणि तो जो बशी आहे आता उन्हात ठेवा म्हटलेला आहे. किती दिवसासाठी, 1, 2, 3 दिवसासाठी ठेवा म्हटलेलं आहे. तर त्याच्यातलं पाणी काय होत जाणार आहे, हळूहळू कमी होत जाणार आहे. अशा प्रकारे येथे तो जो लिक्विड होता, ते जे पाणी होतं ते काय झालं, व्हॅपोर झालं, म्हणजेच काय, हवेमध्ये उडून गेलं. आणि जो सॉल्ट होता, जे काही मीठ होतं, ते तसंच त्या बशीमध्ये राहिलं. कुठल्या फॉर्म मध्ये राहिलं, सॉलिड. जेव्हा आपण पाण्यात मिक्स केलं होतं त्या मिठाला, तर तो काय झालता, लिक्विड झालता. पण जसं पाणी उडून गेलं, पाणी काय झालं, व्हॅपोर झालं, काय झालं, बाष्पीभवन झालं. तर तो मीठ, तो जो सॉल्ट आहे, पुन्हा कशात कन्वर्ट झालेला आहे, सॉलिड मध्ये कन्वर्ट झालेला आहे. तर येथे आपण व्हिडिओ थ्रू ते आपण पाहू शकतो. पहा, येथे आपण बशीमध्ये मीठ घेतलो, त्याला उन्हात ठेवलो किंवा सनलाईट मध्ये ठेवलं, तर काही दिवसानंतर ना येथे आपल्याला पाणी उडून गेलेलं दिसून येईल आणि मीठ जसंच्या तसं त्या बशीमध्ये राहिलेलं दिसेल. तर हीच ऍक्टिव्हिटी येथे कोण करत आहे, सृष्टी करत आहे, यश करत आहे आणि संस्कृती करत आहे. सृष्टीनं ती बशी कुठे ठेवली, सावलीत ठेवली. यशने तीच बशी कुठे ठेवली, उन्हात ठेवली. आणि संस्कृतीने ती बशी कुठे ठेवली, खिडकीमध्ये ठेवली. तर या तिघांपैकी कोणाच्या बशीमधलं पाणी लवकर निघून जाईल किंवा व्हॅपोर होईल, कोणाचं सॉल्ट आपल्याला लवकर दिसून येईल, कलेक्ट होईल, असं इथे विचारण्यात आलेलं आहे. तर यश काय केलेलं आहे, सन मध्ये ठेवल्यामुळे त्याचं जे वॉटर आहे ते लवकर इव्हॅपोरेट होणार आहे. त्यामुळे यशच्या सॉसर मधलं आपल्याला सॉल्ट फर्स्ट कलेक्ट झालेलं दिसून येईल. तर याच्यावरून आपल्याला काय समजून आलं, तर जो काही प्रोसेस, म्हणजेच काय, जी काही प्रक्रिया होणार आहे, कोणती प्रक्रिया, लिक्विड कशात कन्वर्ट होणार आहे, गॅसेस मध्ये कन्वर्ट होणार आहे. म्हणजेच काय, इथं पाणी उन्हामुळं किंवा वारेमुळं काय झालं, हवेमध्ये कन्वर्ट झालं, व्हॅपोर झालं. तो पाणी लिक्विड होता आणि त्याचं बाष्पीभवन झालं, तो काय झाला, वाफ होऊन हवेमध्ये मिक्स झाला. याचंच मीनिंग इथं दिलेलं आहे. लिक्विड कशात कन्वर्ट झालेला आहे, गॅसेस मध्ये कन्वर्ट झालेला आहे. कशामुळं, हीटमुळं. कशामुळं, गरमीमुळं. कोणाच्या, सूर्यामुळं. त्याच प्रोसेसला येथे इव्हॅपोरेशन असं म्हटलेलं आहे. त्यालाच येथे आपण बाष्पीभवन असं म्हणू शकतो. तर जगामध्ये याच मेथडचा वापर करून सॉल्ट ऑब्टेन केलं जातं, सॉल्ट मिळवलं जातं. येथे उन्हाचाच वापर करून, म्हणजेच काय, हीटचाच वापर करून येथे या सॉल्टला ऑब्टेन करता दुसऱ्या कुठल्याही एनर्जीची किंवा फ्युलची गरज येथे लागत नाही. तर कुठला एनर्जी येथे यूज करतात, फक्त सोलार एनर्जी, म्हणजेच काय, सूर्यप्रकाशाचा वापर करून येथे काय केलं जातं,
मीठ ऑब्टेन केलं जातं. तर हे आपण व्हिडिओ थ्रू पाहू शकतो पहा. तर येथे मोठमोठे खड्डे खोदले जातात. त्याच्यात समुद्राचं पाणी साठवलं जातं आणि हे पाणी बाष्पीभवन होत तिथे मीठ जमिनीवर जसंच्या तसं आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारे येथे आपल्याला सॉल्ट ऑब्टेन झालेलं दिसून येणार आहे. पाणी काय झालेलं आहे? वाफ होऊन उडून गेलेला आहे. तर याच व्हिडिओचंच खाली येथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, समजून घेऊया. सी वॉटर इज कलेक्टेड इन अ सॉल्ट पॅन अलॉंग विथ द कोस्ट. किनाऱ्यावर छोटे-छोटे खड्डे केले जातात, त्याला सॉल्ट पॅन असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यात पाणी साठवलं जातं. समुद्राचं पाणी काय केलं जातं? कलेक्ट केलं जातं. विथ द हेल्प ऑफ सनलाईट. सूर्यप्रकाशाच्या मदतीनं त्या पाण्याला काय केलं जातं? इव्हॅपोरेट, बाष्पीभवन केलं जातं आणि त्या पॅनमध्ये किंवा त्या खड्ड्यांमध्ये मीठ जसंच्या तसं राहतं. दिस रॉ सॉल्ट अल्सो कंटेन स्टोन, डर्ट अँड अदर इम्प्युरिटीज. हे जे मीठ भेटलेलं असतं, ते मीठ कसं असतं? रॉ असतं. म्हणजेच काय? त्याच्यात दगड, धोंडे, घाण मिक्स असतं. म्हणजेच तो मीठ काय असतो? तो सॉल्ट काय असतो? इम्प्युअर असतो. म्हणजेच काय? शुद्ध नसतो. प्युअर सॉल्ट इज ऑब्टेन्ड बाय युजिंग व्हेरियस अदर मेथड्स ऑफ द सेपरेशन. मग याच सॉल्टला पुन्हा काय केलं जातं? प्रोसेस केलं जातं, स्वच्छ केलं जातं. मग याच्यामधूनच येथे आपल्याला शुद्ध मीठ भेटतं. त्यालाच प्युअर सॉल्ट असं म्हटलेलं आहे. There are many salt pans in Maharashtra, Gujarat, Tamil Nadu, Rajasthan which provide us with the salt. तर महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये, तमिळनाडू, राजस्थानमध्ये असे मोठे मोठे सॉल्ट पॅन्स आपल्याला दिसून येतात आणि हे आपल्याला काय प्रोव्हाइड करतात? सॉल्ट म्हणजेच काय? मीठ पुरवतात. दॅट आफ्टर नेक्स्ट वन सेपरेशन मेथड आहे मॅग्नेटिक सेपरेशन. तर येथे काय म्हटलेलं आहे पहा, मेटल लाईक आयर्न, कोबाल्ट अँड निकेल्स आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स द मॅग्नेट. तर मॅग्नेट म्हणजेच काय? लोहचुंबक. तर लोहचुंबकला कोण अट्रॅक्ट करतं? तर लोखंड करतो, कोबाल्ट करतो आणि निकेल. हे सगळे धातू आहेत, त्याला इंग्लिशमध्ये आपण मेटल म्हणतो. हे सगळे मॅग्नेट्सला काय करतात? अट्रॅक्ट करतात. दीज आर कॉल्ड मॅग्नेटिक सबस्टन्स. म्हणून यांना आपण काय म्हणतो? मॅग्नेटिक सबस्टन्स, मॅग्नेटिक वस्तू म्हणतो. का? कारण लोहचुंबक त्यांना काय करतो? चिटकतो जाऊन. म्हणून हे काय आहेत? मॅग्नेटिक सबस्टन्स. बाय युजिंग अ मॅग्नेट we can separate magnetic substances from the non-magnetic. याच मॅग्नेटचा वापर करून आपण मॅग्नेटिक सबस्टन्स म्हणजेच काय? मॅग्नेटिक वस्तू, नॉन मॅग्नेटिक, जे नॉन मॅग्नेटिक आहेत, जे मॅग्नेटला चिटकत नाही, त्याच्यापासून आपण सेपरेट करू शकतो. आयर्न, कोबाल्ट, निकेल आर युज्ड इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द मेनी आयटम्स. आयर्न, कोबाल्ट आणि निकेलचा वापर करून आपण वेगवेगळे आयटम्स तयार करत असतो, वेगवेगळे वस्तू तयार करत असतो. In the waste collected from the large town and cities, these magnet materials are separated with the help of magnets. तर मोठ्या मोठ्या सिटीजमध्ये आपल्याला वेस्ट प्रोडक्ट्स जास्त भेटतात. मग या वेस्ट प्रोडक्ट मधून आयर्न कुठलं, कोबाल्ट कुठलं, निकेल कुठलं हे आयडेंटिफाय करण्यासाठी आणि त्यांना सेपरेट करण्यासाठी या मॅग्नेटिक सेपरेशन मेथडचा वापर करून त्यांना इथे सेपरेट केला जातो. तर इथे आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो पहा. तर अशा प्रकारे आयर्न, कोबाल्ट, निकेल हा मॅग्नेटिक ला काय होतो? या इलेक्ट्रोमॅग्नेटिकला काय होतो? अट्रॅक्ट होतो आणि अशा प्रकारे त्यांना आपण इथे सेपरेट करू शकतो. इंट्रोडक्शन टू द सायंटिस्ट म्हटलेलं आहे. उद्धव बराली हा काय आहे? एक इंडियन इन्व्हेंटर आहे. यांनी वेगवेगळे असे मशिनरीचा शोध लावलेला आहे आणि याला येथे पद्मश्री अवॉर्ड भेटलेला आहे आपल्या भारतामध्ये. आणि पद्मश्री अवॉर्ड सोडून वेगवेगळे नॅशनल आणि इंटरनॅशनल त्याला येथे अवॉर्ड्स भेटलेले आहेत. 1988 मध्ये त्याची जी फॅमिली होती खूपच गरीब होती आणि फायनान्शियल क्रायसिस चालू होते. म्हणजेच काय? खूप मोठं लोन यांच्या फॅमिलीवर होतं आणि यांनी ठरवलं, काय ठरवलं? एक छोटीशी फॅक्टरी काढायची आणि ती फॅक्टरी काय करणार? प्लास्टिक बॅग तयार करणार. कशासाठी? टी गार्डनरसाठी आसाममध्ये. मग त्या काळामध्ये ती जी काही मशीन होती फॉरेनमधून आणणार होते आणि त्या मशीनचं प्राइस होतं 5.5 लाख रुपये ही त्या मशीनची प्राइस होती. म्हणजेच काय? 5.5 लाख ही प्राइस होती.
पण येथे उद्धव बरालीनं स्वतःहूनच ती मशीन तयार केली. किती? फक्त 60,000 रुपीजमध्ये त्यांनी ती मशीन तयार केली. तेव्हापासून आतापर्यंत डॉक्टर बरालीने 160 मशीन्स तयार केलेले आहेत. कशासाठी? शेतीसाठी, शेतीच्या वापरासाठी आणि या मशिनीचा वापर आपण इंडस्ट्रीमध्ये करू शकतो आणि जे डिसेबल आहेत, म्हणजेच काय जे अपंग आहेत लोकं, ते सुद्धा ह्या मशिनीचा वापर करून काय करू शकतात? पैसे कमवू शकतात. म्हणजेच तिथं त्यांचं उदरनिर्वाह होऊ शकतं. तर वेगवेगळे असे मोठे-मोठे इन्व्हेन्शन्स येथे यांनी उद्धव बराली यांनी केलेलं आहे. जसं की फ्रुट्स पील करणे म्हणजेच काय स्किन काढणे, फ्रुट्समधलं सीड सेपरेट करणे, पोमीग्रॅनेट सीड एक्स्ट्रॅक्ट करणे म्हणजेच काय डाळिंबचे बी जमा करणे आणि अशा काही मशनी मोठ्या-मोठ्या लार्ज फॅक्टरीजमध्ये काय आहेत खूप इम्पोर्टंट आहे. कारण हे बी हातानं काढणं शक्य नसतं. मग यामुळे या बरालीला मोठे-मोठे अवॉर्ड्स भेटलेले आहेत आणि नासाने त्यांना काय दिलेलं आहे? अवॉर्ड दिलेला आहे. कुठलं? टेक्नॉलॉजी ऑफ द फ्युचर असं त्यांना अवॉर्ड दिलेलं आहे कॉम्पिटिशनमध्ये आणि येथे डॉक्टर बरालीनं स्वतःचंच एक स्पेशल सेंटर काढलेलं आहे. त्याच्यामध्ये ते वेगवेगळ्या मशीन्स क्रिएट करतात आणि त्याच्यावर रिसर्च करतात. तर यालाच येथे आपण सेडिमेंटेशन मेथड म्हणू शकतो. नेक्स्ट वन आहे देअर इज अ डाऊट दॅट वॉटर इज मिक्स्ड विथ द मिल्क. सेपरेटिंग द मिल्क अँड वॉटर विल बी द पॉसिबल थ्रू द मेथड. तर आपल्याला डाऊट आहे की दुधामध्ये पाणी मिक्स झालेलं आहे. तर पाणी आणि दूध येथे आपण कोणत्या मेथडनं सेपरेट करू शकतो असे इथे सांगण्यात आलेलं आहे. तर दूधचे जे पार्टिकल्स असतात ते खूपच स्मॉल असतात, त्यांना आपण सेपरेट करू शकत नाही. तर येथे नॉट पॉसिबल बाय एनी ऑफ दिस मेथड, कुठलंच मेथड येथे आपण यूज करू शकत नाही. लाईक अ फिल्टरेशन, इव्हॅपोरेशन, सेडिमेंटेशन, डिकांटेशन या कुठल्याच मेथडचा इथे वापर होत नाही. तर ऑप्शन काय येईल? D1 येईल. नॉट पॉसिबल बाय एनी ऑफ बाय दिस मेथड. दॅट आफ्टर सेकंड वन क्वेश्चन इथे देण्यात आलेला आहे. स्टेट वेदर ट्रू ऑर फॉल्स. इफ फॉल्स स्टेट वाय. चूक की बरोबर आहे का ते सांगा. चूक असल्यास का चूक आहे त्याला इथे एक्सप्लेन करा म्हटलेलं आहे. तर फर्स्ट वन आहे द फिल्टरेशन मेथड इज युज्ड टू सेपरेट अ सबस्टन्स दॅट आर नॉट डिझॉल्व्ह इन अ लिक्विड. तर फिल्टरेशन मेथड कशासाठी यूज करतात? जे काही सबस्टन्स आहेत ते लिक्विडमध्ये डिझॉल्व्ह झालेले नाहीयेत, त्यांच्यासाठी फिल्टरेशन मेथड यूज करतात असं म्हटलेलं आहे. तर आन्सर येईल ट्रू. तर सेकंड वन आहे युजिंग मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑल मेटल्स कॅन बी सेपरेटेड फ्रॉम द गार्बेज. तर मॅग्नेटिक प्रॉपर्टीचा वापर करून सगळेच मेटल आपण सेपरेट करू शकतो का? तर नाही. तर आन्सर येईल फॉल्स. रिझन काय आहे? मॅग्नेटिक प्रॉपर्टीचा वापर करून फक्त आपण आयर्न, निकेल आणि कोबाल्ट याच मेटलला आपण काय करू शकतो? सेपरेट करू शकतो. तर रिझन येईल ओन्ली मॅग्नेटिक मेटल्स. तर रिझन येईल ओन्ली मॅग्नेटिक मेटल्स लाईक आयर्न, कोबाल्ट अँड निकेल कॅन बी सेपरेटेड युजिंग मॅग्नेट्स. Non-magnetic metals like aluminum or a copper cannot be separated by this way. That after third one आहे the sedimentation method is used to separate a salt from sea water. सेडिमेंटेशन मेथडचा वापर करून आपण समुद्राच्या पाण्यातलं सेडिमेंटेशन मेथडचा वापर करून येथे आपण मीठ समुद्राच्या पाण्यातून सेपरेट करतो असे ते म्हटलेलं आहे. तर हा आन्सर आहे रॉंग. तर रिझन काय आहे पहा. इथं सॉल्ट जो डिझॉल्व्ह होतो समुद्राच्या पाणीमधला जो सॉल्ट असतो, मीठ असतो, तो सेपरेट कसा केला जातो? इव्हॅपोरेशननं केला जातो. तर सेडिमेंटेशननं केला जात नाही. सॉल्ट सेपरेट करण्यासाठी येथे इव्हॅपोरेशनचा वापर केला जातो. फोर्थ वन आहे द विनोइंग मेथड इज युज्ड टू सेपरेट लाईट वेट डेब्रीज फ्रॉम द ग्रेन्स. तर विनोइंग विनोइंगचा मेथड धान्यामधले जे लाईट वेट डेब्रीज आहेत, जे कचरा आहे ते उडून जाण्यासाठी, सेपरेट होण्यासाठी याचा विनोइंग मेथडचा वापर केला जातो असं इथे सांगण्यात आलेलं आहे. तर हा ऑप्शन आहे करेक्ट.
तर येथे आपण ट्रू लिहून घेऊया. अँड फिफ्थ वन आहे द डिकॅन्टेशन मेथड कॅन बी युज्ड टू सेपरेट टू लिक्विड्स, वन हेवी अँड वन लाईट. डिकॅन्टेशन मेथड कशासाठी यूज करतात? जेव्हा गढूळ पाणीतलं सगळं गढूळ खाली जाऊन बसतं आणि वरच जे स्वच्छ पाणी असतं ते दुसऱ्या भांड्यात काढतो, त्याला डिकॅन्टेशन म्हणतात. पण इथे काय म्हटलेलं आहे? डिकॅन्टेशन मेथड म्हणजेच काय? दोन वेगवेगळे लिक्विड सेपरेट करणे असं म्हटलेलं आहे. तर आन्सर येईल फॉल्स. द रिझन आहे डिकॅन्टेशन मेथड इज युज्ड फॉर सेपरेटिंग लिक्विड फ्रॉम इनसॉल्युबल सबस्टन्स. दॅट आफ्टर थर्ड वन क्वेश्चन इथे काय सांगण्यात आलेलं आहे पहा. फॉर विच टाइप ऑफ मिक्सचर इज फिल्टरेशन मेथड युजफुल अँड हाऊ. तर फिल्टरेशन मेथड्स हे कोणकोणत्या टाईपच्या मिक्सचरसाठी युजफुल आहे आणि कसं आहे ते इथे सांगा म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे इथे आन्सर सांगू शकतो पहा. Filtration is useful for the separating an insoluble solid substance from the liquid, such as the tea leaves from the tea or a fine sand from the water. The mixture is passed through the porous filter like a strainer, cloth, and filter paper. The pores allow the liquid molecules to pass through the easily while blocking the larger solid particles, trapping them on top. दॅट आफ्टर फोर्थ वन क्वेश्चन सांगण्यात आलेला आहे. हाऊ विल यू सेपरेट सॉडस्ट मिक्स इन अ कंटेनर ऑफ द वॉटर. तर पाण्यामध्ये धूळ मिक्स झालेली आहे, सॉडस्ट मिक्स झालेला आहे, तर त्याला सेपरेट कसं कराल म्हटलेलं आहे. तर आन्सर काय येईल पहा. सॉडस्ट इज लाइटर दॅन द वॉटर अँड फ्लोट ऑन द सरफेस अँड यू कॅन सेपरेट युझिंग टू मेथड. सॉडस्ट हा पाण्यापेक्षा खूपच लाईट असतो, तर दोन मेथडने याला आपण सेपरेट करू शकतो. एक आहे फिल्टरेशन, तर फिल्टर पेपरचा वापर करून किंवा स्ट्रेनरचा वापर करून किंवा क्लॉथचा वापर करून येथे आपण सॉडस्टला काय करू शकतो? सेपरेट करू शकतो आणि वॉटर क्लीन करू शकतो. अँड डिकॅन्टेशन मध्ये काय होतं? जो मिक्सचर आहे तो सॉडस्ट काय करतो? वर फ्लोट करतो आणि तुम्ही इझिली त्याला टिल्ट करून म्हणजेच काय वाकवून त्या कंटेनर मधलं पाणी किंवा सॉडस्ट सेपरेट करू शकता आणि अशा प्रकारे पाणीला पण तुम्ही सेपरेट करू शकता. अशा प्रकारे इथे सॉडस्ट आपण पाण्यामधून काय करू शकतो? सेपरेट करू शकतो. फिफ्थ वन आहे while working a carpenter find that iron nails have a mixed with the sawdust. Which different methods can the carpenter use to separate them and which of those method is the easiest? जो कारपेंटर आहे, जो सुतार आहे, त्याचे खिळे कशात मिक्स झालेले आहेत? मातीमध्ये, धुळीमध्ये मिक्स झालेले आहे. तर तो कोणकोणत्या मेथडचा वापर करून येथे मेटल्स कलेक्ट करू शकतो, त्या सॉडस्ट मधून सेपरेट करू शकतो आणि सगळ्यात इझिएस्ट मेथड कुठला आहे असे ते सांगितलेलं आहे. तर आन्सर अशा प्रकारे येईल, तर तुम्ही ते पाहून घेऊ शकता. अँड सिक्स्थ वन क्वेश्चन काय सांगण्यात आलेला आहे? तर इथे आपल्याला पझल्स देण्यात आलेले आहेत. तर सगळे सेपरेशन मेथड्स याच्यात आहेत, त्यांना आपल्याला काय करायचं आहे? फाइंड आउट करायचं आहे आणि बाजूला लिहून घ्यायचं आहे. एक मेथड इथे आपल्याला सर्कल करून दाखवण्यात आलेला आहे पहा. डिकॅन्टेशन हा सर्कल करून घेतलेला आहे. त्याच प्रकारे इथे आपल्याला डिफरंट मेथड या पझल्स मधून फाइंड आउट करायचं आहे. जसं की इथे भेटलं आपल्याला सेडिमेंटेशन, तर इथे आपण सेडिमेंटेशन लिहून घेतलो. दॅट आफ्टर सेकंड वन आहे डिकॅन्टेशन, ॲज इट इज डिकॅन्टेशन लिहून घेतलो. थर्ड वन आहे विनोईंग आहे, तर इथे आपण विनोईंग लिहून घेऊया. फोर्थ वन आहे इव्हॅपोरेशन, तर इथे इव्हॅपोरेशन लिहून घेऊया. अँड नेक्स्ट वन आहे फिफ्थ वन फिल्टरेशन, फिल्टरेशन लिहून घेऊया. सिक्स्थ वन आहे चर्निंग, तर चर्निंग लिहून घेऊया. सेवेंथ वन आहे सिविंग, तर सिविंगला लिहून घेऊया. आणि एट्थ वन आहे हँड पिकिंग, तर इथे हँड पिकिंग लिहून घेऊया. तर अशा प्रकारे या टेबल बॉक्स मधून आपण डिफरंट मेथड फाइंड आउट केलो आणि लिहून घेतलो. तर अशा प्रकारे येथे आपला एक्सरसाइज काय झालेला आहे? संपलेला आहे. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 3 लेट्स सेपरेट द कंपोनंट्स हा लेसन पाहिलो आणि एक्सरसाइज सुद्धा पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.